मॉर्निंग गाईज. तर आता बघा मी काय करणार आहे. आज टेरेसवर आल्या. हे बघा भाजी दिसत असेल तुम्हाला. हे बघा आज आणि भाजी काढणार आहे मी. तर बघा आता किती निघत्या. हे बघा अजून तुम्हाला दाखवते. आता ह्या पाटीतच काढणार आहे का की फोन घेऊन आली पण पाटी आणली नाही. तरी पाटी स्वच्छ धुवून ठेवलेले पाणी नितळायला. हे बघा पाणी नितळायला ठेवलेले. जरा उन्हात वाळली की मग हे बघा इथं बघा सगळी तांदळाची भाजी आहे. हे बघा इथं अजून तुम्हाला दाखवते. हे बघा तर किती निघत्या तुम्हाला दाखवते. बघत राहा काकूचं व्लॉग. हे बघा कशी छान झाले टवटवीत एकदम. आणि मला कमेंट आलती एक की काकू भाजी येत्या पण त्याला कीड लागत्या. तर हे बघा पानावर कीड दिसते का तुम्हाला. हे बघा अजिबात कीड नाही आहे. टवटवीत पान आहे ते. हे बघा हे आता मी चूल पेटवल्या ना तर काळा हात आहे. नाही म्हणणार काकूचा हात किती घाण आहे. तर कीड लागते म्हणतात. पण ताक टाकायचं पाणी करून टाकायचं. कोरं ताक टाकायचं नाही. आपलं 1 लिटर ताक असलं ना तर 5 लिटर पाणी करायचं. आणि तसं आता बघा हे एलोवेरा आणि गुळाचं पण पाणी करणार आहे मी. हे बघा एलोवेरा आणि गुळ. तर एलोवेरा वाटून घेणार आणि सगळं जे गर असतो ना ती ह्या भरणीत भरून ठेवायचा. या भरणीत भरून ठेवायचा. आपल्याला लागेल त्यावेळेला एवढा 1 मग घ्यायचा. तुम्हाला दाखवलेलाच आहे. हे बघा ह्या बादलीत छोट्या बादलीत टाकायचं असलं तर ही 1 घ्यायचा. मोठ्या बालटीत टाकायचं असलं सगळ्यात मोठ्या बालटीत टाकायचं असतं तर ही घ्यायचा. आणि त्याच्यापेक्षा ह्या मधल्या बालटीत घ्यायचं असलं तर ही घ्यायचा. असे 3 मग केलेले आहे. जेव्हा एकात एक. तर असं ताक असू द्या, आपलं एलोवेराचं पाणी असू द्या आणि लसूण मिरचीचं पाणी असू द्या. आता ही शेणखत मी भिजवलं. हे बघा शेणकुठं भिजवले ते. तर आता त्याचं पाणी झालं की ही खताला आपल्या मातीत मिसळायचं भिजलेलं शेणकूट. आणि पाणी आहे ती त्याला पण असंच पाणी मिक्स करून पाणी झाडातनी घालायचं. शेणखताचं पाणी असं घालायचं नाही. हे कडक असतंय. ह्यात पाण्याची मात्रा वाढवायची असं बालटीत सांगितलं तसं. आणि झाडांना घालायची. म्हणजे 1 दिवस एलोवेराचं, 1 दिवस शेणाचं, 1 दिवस ताक असं वेगवेगळं घालत राहायला लागतं झाडांना. 1 दिवस चुन्याचं पाणी. तर चला आता भाजी काढते मग दाखवते तुम्हाला. आता ठेवते मी. हे बघा इथं पाणी चालू आहे. हे बघा पाणी वाया जाते म्हणून म्हणलं आधी तुम्हाला थोडंसं दाखवून घ्यावं. पाणी बंद करावं. हे बघा इथं पण भाजी आहे. हे बघा आता इथं मी काय केलं तुम्हाला दाखवते. आता म्हणलं नाही का चूल पेटवलं. हे बघा ही चुलीची राख पाहिजे असते आपल्या झाडांना. प्लास्टिकची चालत नाही. तर त्यामुळे मी जाळ लावला होता. आता विजला आहे. थोडीशी झाल्या अजून थोडीशी होत्या. जरा आर होत्या. आणि मग ही राख आहे ना आपल्या वांग्यात आणि झाडातून टाकायची. हे बघा किती टवटवीत आहे. हे बघा कीड आहे का बघा पानाला. एखादं आलेलं असतं ना ते काढायचं पान आणि टवटवीत भाजी घ्यायची आपल्याला खायला. म्हणजे भाजी निवडताना खराब पानं काढून टाकायची. हे बघा असे एखादं पान असतंय ते कसं आहे आता झाडावर कीड असणारच. त्यातनंच आपण थोडंसं प्रयत्न करायचा आणि चांगली फुलवून चांगली स्वच्छ आणि निवडक भाजी विना केमिकलची भाजी खायची टेरेसवरची. तर चला आता भाजी काढते बसून जरा आणि मग तुम्हाला दाखवते किती भाजी निघते. आता भाजी तर बघितलं तुम्ही झाडात. हे बघा टमाटरचं रोप आहे पण यात भाजी बघा. हे बघा आणि चिगळाची भाजी किती काढून नेली कटोरा भरून तुम्हाला बघितलेच तुम्ही. कटोऱ्यात आठवड्यात ना 2दा मला इथं टेरेसवरची भाजी मिळते. आणि अशी मिळते की भरपूर कटोरा भरतो आहे. म्हणजे आपल्या 7-8 माणसाला नाही घरातल्या सगळ्याला पुरेल अशी भाजी मिळते टेरेसवर. एवढी जर झाडं लावली ना तुम्ही ना तर तुम्हाला भाजी विकत आणायच लागणार नाही. मेथी लावली तरी चालत्या एका ग्रोबॅगमध्ये. कोथिंबीर लावली तरी चालत्या. आणि तांदळाची भाजी तर देवान दिलेलं आहे. ते आपोआपच येत असत्या. त्याला कुठलंच बी लागत नाही. आपण निवडून जी कचरा टाकतो ना किचन वेस्टमध्ये त्याच बियानं आपली भाजी तयार होते. हे गव्हात भाजी त्या हे जे आम्ही आमटी करतो आहे. पण आता थोडे असल्यामुळे मग मिक्स करून टाकते. असं चालू असते माझं काम. तर चला आता पाणी भरून घेते फोन बंद करून. हातात फोन धरला तर काम होत नाही. तर मंडळी हे बघा मंडळी तर मंडळी आपली यूट्यूब फॅमिली, फेसबुक फॅमिली आणि इन्स्टा फॅमिली. तर बघा काकू भाजी काढायला लागल्या. हे बघा
अशी एक एक दोन 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 शेंडक नाही सगळ्या झाडातनं आलेले. आणि मोठं झाड आलं तर भाजीचं. तर आपल्या टमाटर लागायला लागल्यात ना. हे बघा छोटे छोटे टमाटर लागले आहेत. हे बघा. तर मग काय होतं आहे, भाजी लय आलती इथं दाट अजून आहे त्या साईडला. एवढी काढली. हे बघा इथं एवढी काढली आणि एवढं आहे अजून शेंड इथं निवडायचे. निवडूनच घेऊन चालले मी खाली गेलं का नाही. मग मला शेतात गेलं की मग अंधार झाला ना यूज तर मग मला दिसतच नाही आणि निवडा येत नाही. मग म्हणलं इथंच निवडून नेऊया शेंड कट करून आणि फुटून येत्या नंतर. तर टमाटरला मग काय होतं आहे, सगळं पोषक तत्व ही भाजी वढून घेत्या आणि आपले टमाटर लागणार नाहीत. मग आपल्याला टमाटरची बी गरज आहे. त्यामुळे टमाटरच्या ह्याच्यातली तेवढी भाजी काढणार आणि बाकीच्या ह्याच्यात भाजी जी आहे ती तशीच ठेवणार. जिथं आपलं फळं नाही ती त्यात भाजी आली तर चालते मिक्स झाडात. पण टमाटरमध्ये काय होतं आहे, टमाटरचं झाडाला पोषक तत्व मिळत नाही. मातीतलं काय आपण टाकतोय ते खत पाणी. त्यामुळे ही भाजी सगळी काढली उपडून. हे बघा किती उपडल्या. हे बघा उपडून काढल्या. आता ह्याची शेंड्याची भाजी निवडून घेते. इथली सगळी उपडून काढते आणि मग हे बघा किती टवटवीत भाजी आल्या. काय कीड नाही काही नाही. फक्त आपलं ताकाचं पाणी घालायचं असं सगळं. तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला म्हणजे काय मी घालते झाडात. हे बघा तिथं पण आणि एक वांगं लागले बघा. हे बघा इथं मला दिसत नाही. आता जवळनं दाखवत तुम्हाला नंतर. तर चला आता भाजी काढते आणि शेतात जायचं आहे मला पटकन आवरून. गायचं हे बघा आपली टेरेसवरची हिरवीगार भाजी. आता मी टिकली लावलं नाही म्हणजे हे बघा टिकली आहे पण दिसत नाही. तुम्हाला म्हटलं आहे का टिकली दिसत नाही बारीक आहे. आणि म्हणलं आधी झाडाच्या ह्याच्यात झाडांना पाणी आणि झाडांसाठी पाणी भरून ठेवलं ना मग मला शेतात मन लागतं. तर म्हणलं आता भाजी पण लय आल्या. काल परवा दिवशी काढलीच होती चिगळाची आणि तांदळाची थोडी. पण चिगळाची भरपूर झालती ना. तर म्हणलं ती संपू द्या आधी ती करून खाऊया आणि मग तांदळाची काढूया. तर तांदळाची त्या दिवशी थोडीच काढली होती. जी जरूर होती ना झाडातली अडचण होत होती ती तेवढी तांदळाची काढली होती. आता आज मी भरपूर काढणार आहे. भरपूर एवढी भाजी आल्या ना तुम्हाला पाटीत काढलेली दाखवल्याच आणि अजून पाटीत किती निघत्या ती पण दाखवेल. हे बघा आता कवळी शेंड अशी घ्यायचं निवडून हाचेसात इथंच. आपली खाली जाऊन करत बसायचं नाही ते काम. तर असं माझं चालू असते. टेरेसवर आलं ना भाज्या काढ. कुठली झाडं वाळल्यात त्याला काढायचं. दुसरी झाडांना जर जागा करायची असली तर जागा करायची आणि वेगवेगळी झाडं लावायची आणि त्याला काय खत पाणी लागत असेल तर खत पाणी घालायचं. आता राख लागतं तर राखाला काय केलं मी इथंच चूल एक ठेवल्या वर आणि इथलेच आपली जे पाचोळा निघतो ना लाकडं आपली आहेत थोडी इथं ठेवलेली वर. त्या लाकडांची थोडी राख करायची आणि प्युअर राख लागत्या ह्याला आपल्या झाडांना. प्लास्टिक ही वापरायचं नाही त्यात. तर तशी प्युअर राख व्हायसाठी की नाही मी इथं वरच चूल ठेवल्या आणि वर चूल ठेवून काय केलं वरच राख तयार करते आणि मग ती गार होऊ द्यायचं आणि मग रात्री आल्यावर ती छानून एका आपल्या शिशीत भरून ठेवायची बॉटलमध्ये आणि मग ती वांग्याच्या झाडांना पानांना आणि शिपायचं. फवारा म्हणजे मारल्यासारखं का नाही असं हाताने शिपलं तरी चालतंय. नाहीतर मग बॉटलमध्ये चाळून भरली आणि होल केलं तर त्यानं पण असं पाल्यावर आपल्या वांग्याच्या झाडांना पानांना कीड लागते ना त्या पानांना शिपायची आणि टमाटरच्या झाडाला बाकीच्या सगळ्या झाडांना बुडात एक चम्मच टाकायची. तर असं माझं चालू असतंय. तर चला आता भाजी काढल्यानंतर दाखवते तुम्हाला. हे बघा आता एवढी निघालेली आहे अजून आहे पण काढल्यानंतर दाखवते. आणि मग काय होतं आहे बोलत बसलं ना भाजी होणार नाही मला शेतात जायचं आहे. तर चला थांबा जरा. किती निघाले बघा भाजी बॅक कॅमेऱ्यानं दाखवत तुम्हाला. आणि अजून हे म्हणजे एका टमाटरच्या झाडातनं एक पेंडीची भाजी मिळाली आपल्याला. अजून एवढी निवडती मला निवडायची आहे. आणि मग इथनं जाणार आता इकडं मिरचीकडं. मग ह्या 2-3 मिरची झाडातली काढणार. मग तिथं वांगे झाड आहे ती कढीपत्ते झाड आहे तिथली काढणार आणि मग तुम्हाला दाखवते. तर आता हे बघा आता हे मिरची त्यातली मी भाजी काढणार आहे. तांदळाची हिरवीगार छान हे बघा. तर कॅमेऱ्यात आता अंधक दिसणार आहे तुम्हाला. उलटा कॅमेरा ठेवला आहे म्हणजे फोन उलट्या दिशेला ठेवला आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला एकेकाला पटत नाही ना म्हणणार भाजी विकतल्या आणल्या आणि टेरेसवरची दाखवल्या असं म्हणाय नको म्हणून मी तुम्हाला थेट भाजी तोडतानाच दाखवणार आहे. हे बघा हिरवीगार एकदम टवटवीत. झाडांना काय नसलं ना शेणखत ताकाचं पाणी आणि आपलं राख महिन्यातनं एकदा राख द्यायची आणि शेणखताचं पाणी आठवड्यातनं एकदा द्यायचं मिक्स पाणी करून. आणि राखलं पण तसंच एक चम्मच घालायचा एका झाडात जास्त घालायचं नाही
आपला जे पोहे खायचा चम्मच असतो ना ती एक एक चम्मच घालायचा आहे बघा. पानाला जरा पण काही नाही आहे, एकदम टवटवीत भाजी आहे. तर आता पोरं येऊन घेऊन जातेली फोन. मी आता तुम्हाला थोडंसं दाखवते आणि मग काढल्यानंतर खाली खाली गेले ना तर पाटी दाखवेल, पाटीत किती आल्या भाजी. आता मला कसं होतं दोन्ही दाखवायला होत नाही, कॅमेरा जरा असलं तर तुम्हाला व्यवस्थित दिसलं असतं. तर असं आपल्या टेरेसवरची ताजी ताजी भाजी खाता येते. कष्ट करायला लागतंय पण कष्टाचं सुख पण तेवढंच असतंय. कसं आहे आपल्याला झाडं कशी असतात थोडंसं त्यांना निगा ठेवायची, पाणी खत एवढंच करायला लागतंय, पण ते आपल्याला सुख पण भरपूर देतात आणि ताजी ताजी भाजी पण देतात. तर आता मिरचीत जास्त अडचण होत्या म्हणून मी भाजी उकडून काढते, मिरची आणि टमाटरमधली आणि वांग्यातली. बाकीच्या सगळ्या झाडातली ठेवणार आहे तशीच, फक्त शेंड कट करून घेणार. हे बघा तुम्हाला असं माती झाडून घ्यायला लागते, आपल्या कुंडीतच माती टाकायची, वाया घालवायची नाही. माती नसल्यावर कसं होतं आहे आपल्याला माहीतच आहे. ज्यांना गार्डन आवडतं आहे ना त्यांना माहीत आहे माती नसल्यावर कसं होतं आहे. तर हे बघा किती निघाले अजून. तर असं चालू असते माझं, बघत राहा. आता तिकडं काढते नंतर दाखवतो तुम्हाला. बघा आता हे बघा भाजी किती काढली. फक्त हे बघा एक टमाटरचं एक झाड, मिरचीचं एक, ही दोन, ही तीन, चार झाडातली एवढी भाजी निघाली. अजून हे बघा इकडं काढणार आहे मी. आता इकडं जाते. हे बघा आता इथे एवढं निवडलेलं, जिथं निवडेल जिथं निवडेल तिथं भाजीच्या काड्या आहेत त्या निवडून हातच्या साथ घरात घेऊन जाणार आहे खाली. आता इथं असणार आहे. हे बघा किती भाजी आहे. हे बघा हे कढीपत्त्या झाड लावलंय त्यात ही भाजी आल्या. आता ही शेतात घेऊन जायचं आहे कढीपत्त्याचं झाड. तिथे एक आहे दुसरं आपल्या टेरेसवर, त्यामुळे ही घेऊन जायचं. आता ह्यातली मी भाजी काढते. बघा ही आता किती झाडातून टमाटरपासून किती मस्त 4 आणि ही 5वी कुंडी. ही 5वी कुंडी. तर बघा आता ह्यातलं पण मी भाजी उपडून काढणार आहे, कारण की हे झाड आपल्याला शेतात घेऊन जायचं आहे लावायला. आपल्या आता निगा असणार ना त्यामुळे झाडे येतात. पहिलं कसं होतं आपल्याला ध्यान ठेवायला जायला लागेल, म्हणजे आवराजून जायला लागेल पाणी घालायला. पण आता रोज जाणार आहे आपण. हे बघा कवळी लोस आणि एकदम टवटवीत, कीड नाही काय नाही झाडात. असे उपडून घ्यायचं आणि माती. कसं बटाटो झाड आहे का टमाटरच आहे? टमाटर आहे. हां टमाटरची रोपं मी लावणार आहे वेगवेगळी. तर भाजी तर म्हणलं आधी काढूया. आता टमाटरची रोपं आणि ही सगळा कचरा झाडून उद्या काढणार, आज काय होत नाही लई काम. तर आपलं किचन म्हणजे किचन वेस्ट आणि आपल्या किचन मधलेच सगळी सामग्री, म्हणजे ताक असू द्या आणि आपला खायचा चुना असू द्या, म्हणजे आपल्याला जे लागते ना तेच झाडांना लागते. वेगळं काय लागत नाही झाडांना खत म्हणून. चुन्याचं पाणी आठवड्यातनं एकदा, ताकाचं पाणी आठवड्यातनं एकदा, शेणखताचं पाणी आठवड्यातनं एकदा. तर अशी चांगली बिना केमिकलची भाजी खाताल तुम्ही पण. आणि मला असं म्हणजे आवडेल, मी विनंती करते की जागा असली तर लावा आणि चांगली ताजी ताजी भाजी खावा आणि निरोगी राहावा. आणि तांदळाच्या भाजीला एवढंच म्हणजे म्हणणं आहे. विनंती करते की तुम्ही पण लावा, जागेचा उपयोग करा आणि आपलं चांगलं आपलं निरोगी जगा, ऑर्गॅनिक खा. हां आणि काय तांदळाची भाजी, चिगळाची भाजी नाही बघ, ह्यांना रोग नसते काय नसते, काय काळजी घ्यायची गरज नाही. पाणी फक्त द्यायचं. मनानं आणलेली भाजी तेच एकदा लावली की परत येत राहतात का कुंडीतनी. भाजी निवडलेला कचरा नुसतं टाकलेला बारीक बी असते त्यात. हा ती बी आपला कचरा उचलून मातीत टाकून मिक्स केलेले तर ती उगून यायला लागले. मी बाजारात आणायची ना भाजी, तर त्यात बियाची जर भाजी शेंडा आली तर ती बियाची भाजी का नाही मी सगळी चुरा करून अशी टाकायची मातीत. एकदा दोनदाच टाकल्या, त्यानंतर मी टाकलीच नाही. तर एवढी भाजी मिळते मला. तर चला आता नंतर दाखवते तुम्हाला. आज एवढीच काढणार आहे आणि बंद करणार आहे. आता राहिलेली झाडं उद्या करणार. हे आता पिशवीत भरून ठेवणार निवडलेली. चला मम्मी टमाटरला फुलं किती आलेत ग? मग टमाटर लागलेत बघ छोटी छोटी. बघू. म्हणून तर त्यातली हा हे बघा टमाटर लागायला सुरू झालेले आहेत काही छोटे छोटे आता. आणि रोपं पण भरपूर यायला सुरू झालेले आहेत टमाटरचे. हे बघा अजून इकडं भाज्या आहे. अरे बापरे, हे ॲपलचं झाड बघा कसं वाळायला लागले. आले आले पण हे वरची मोठी पानं कशी काय वाळायला लागलेत काय माहिती. पाणी घालू नको तुम्ही जरा त्यांना. हां बस तेवढंच घालते मी, पाणी घालत नाही काय. असं ठेवलंय सगळ्या झाडांना ओलावा फक्त. म्हणजे ओलावा राहायला पाहिजे, जास्त पाणी घालायचं नाही.
म्हणजे आपल्याला कसं जास्त पाणी प्यायला उपाशी पोटी तर पोटात दुखतं आपल्या, तसं ह्याला पण जास्त जेवण खाल्लं तरी पोटात दुखणार, जास्त पाणी दिलं तरी पोटात दुखणार असं ती काम. मुळाची ग्रोथ दाखवते त्याची. हा हे बघा ग्रोथ म्हणजे आपल्या खतामुळे झाल्या. तर गाईस तुम्हाला सांगते हे बघा, हे असं भुसभुशीत माती ठेवली ना तर मुळांची ग्रोथ होत्या आणि आपल्याला झाडं निरोगी येतात चांगले. हे बघा रोग नाही येत अजिबात. मुळांची वाढ बघा किती छान. काय करायचं सांगा, माझं साधं वाधं बोलणं समजून समजते का नाही तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगत जावा. तर आता एवढी भाजी निवडल्या ही आता ठेवते. आता तेवढी भाजी उद्या दाखवणार तुम्हाला की मला शेतात जायचं आहे, आंघोळ करायचे, अजून 1-2 झाड राहिलेत त्याला पाणी घालायचं आहे. जेवढं असं ठेवताल ना माती, हे बघा इकडं जवळ आणा तुम्ही, हे बघा ही जेवढी अशी भुसभुशीत माती ठेवताल ना म्हणजे चिक्कल नाही झाला पाहिजे, तेवढं आपली झाडं चांगली येणार. हे बघा इकडं साईडला वाढले पण झाडाच्या बुडात तेवढंच 1 मग घालायचं, रोज 1 मग घालायचं, तेवढाच जास्त नाही. तर चला आता बाय.